नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या शेतकऱ्यांची बातमी या YouTube चॅनल मध्ये। आज आपण एक अशा महत्त्वाच्या योजनेची संपूर्ण माहिती घेणार आहोत जी आपल्या पशुपालन व्यवसायाला मोठा हातभार लावणार आहे। होय मित्रांनो, मी बोलतोय शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या गाय गोठा अनुदानाबद्दल। या योजनेतून तुम्हाला तब्बल 2,31,000 रुपये पर्यंत शासनाकडून थेट आर्थिक मदत मिळते आणि तुम्ही तुमच्या जनावरांसाठी पक्के आधुनिक गोठे बांधू शकता। ग्रामीण भागातील पशुपालनाला चालना देणे, शेतकऱ्यांचा आर्थिक बोजा कमी करणे, आधुनिक व स्वच्छ गोठ्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राखणे, दूध उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, तरुण शेतकऱ्यांना व महिलांना पशुपालन व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे। उदाहरणार्थ म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे 10 जनावरे आहेत त्यांना या योजनेतून 1,54,000 रुपये थेट अनुदान मिळते। यामुळे बांधकामाचा खर्च निम्म्यावर येतो। महाराष्ट्र शासनाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी शरद पवार ग्राम समृद्धी योजना जाहीर केली। यामध्ये शेळी पालन, कुक्कुट पालन, गाय म्हैस पालन अशा प्रकारच्या पशुपालकांना मदत मिळते। आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। रोयो कार्यक्रम अधिकारी यांच्या माहितीनुसार 22 कामे मंजूर, 1005 कामे पूर्ण, 453 कामे सध्या सुरू आहे। यावरून लक्षात येते की सरकार खरोखरच या योजनेला चालना देत आहे। योजनेतून मिळणारा फायदा पक्का व आधुनिक गोठा, जनावरांना उष्णता, थंडी, पावसापासून संरक्षण होणे, जनावरांची तब्येत चांगली राहते, औषधावर कमी खर्च, दूध उत्पादनात वाढ होते, गोठा स्वच्छ ठेवणे सोपे होते, शेणखताची व्यवस्थापन ही सुकर, शेतकऱ्यांना आर्थिक मदत, स्वतःचा खर्च कमी, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होते, दुग्ध व्यवसाय नफ्यात येतो। गोठ्यासाठी अनुदान किती भेटते? 2 ते 6 जनावरांचा गोठा 77,188 रुपये अनुदान भेटते। 8 ते 12 जनावरांचा गोठा 1,54,376 अनुदान भेटते। 13 पेक्षा जास्त जनावरे म्हणजे 2,31,564 अनुदान। सोप्या पद्धतीने भाषेत सांगायचं झाले तर लहान शेतकरी 77,000 रुपये भेटतात, मध्यम शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपये भेटतात, मोठा पशुपालक यांना 2,30,000 रुपये भेटतात। अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन अर्ज नाही, शेतकऱ्यांनी ऑफलाईन अर्ज करावा लागतो। ग्रामपंचायत कार्यालयातून अर्ज मिळवणे, पंचायत समिती कार्यालय, तालुका कृषी कार्यालयात जमा करणे, जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून तपासणी, अर्जाचा मंजुरी झाल्यावर काम सुरू, बांधकाम पूर्ण झाल्यावर अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतो। आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहे? 7/12 उतारा, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक, पशुसंवर्धन असल्याचा पुरावा, उदाहरणार्थ जनावरांचा दाखला, जागेची मालकी, हाकीची कागदपत्र, रहिवासी दाखला। काही जिल्ह्यात मागितले जाते। कोण अर्ज करू शकतो? शेतकरी, पशुपालक, स्वतःची जागा असणे आवश्यक आहे, जनावरांचे पालन पोषण करण्याचा अनुभव असावा, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य मिळत आहे। गोठा कसा असावा? हवेशीर व स्वच्छ, पावसाचे पाणी साचणार नाही याची व्यवस्था, जनावरांसाठी पुरेशी जागा, शेणखत साठवण्यासाठी स्वतंत्र जागा, पिण्याच्या पाण्याची सोय, काही म्हशी आरामात बसतील उठतील अशी रचना। उदाहरणार्थ 6 गायी असतील तर प्रत्येकीसाठी 30 ते 40 फूट जागा ठेवणे आवश्यक आहे। योजनेचा प्रत्यक्ष फायदा कसा होतो? उदाहरणार्थ अहमदनगर जिल्ह्यातील रामभाऊ देशमुख यांनी 12 गायींसाठी गोठा बांधला। गोठा बांधण्यासाठी खर्च म्हणजे बांधकामाचा खर्च 3 लाख रुपये, शासन अनुदान देते 1.5 लाख रुपये, स्वतःचा खर्च होतो 1.5 लाख रुपये। आता रोज दूध उत्पादन 50 लिटर वरून 70 लिटर झाले आहे। वारंवार विचारले जाणारे प्रश्न म्हणजेच ही योजना फक्त गायींसाठी आहे का? प्रश्न नाही, म्हैस, शेळ्या, कोंबड्या यांसाठी ही योजना आहे। प्रश्न नंबर 2, अर्ज कुठे करायचा? ग्रामपंचायत, पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय येथे अर्ज करायचा। प्रश्न क्रमांक 3, अनुदान थेट बँक खात्यात येतो का? हो, बांधकाम पूर्ण झाल्यावर अनुदान थेट बँक खात्यात जमा होतो। प्रश्न क्रमांक 4, मी भाड्याच्या जागेवर गोठा बांधला तर चालेल का? नाही, स्वतःची जागा असणे बंधनकारक आहे। योजनेचा सर्वांगीण फायदा, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना, दूध व्यवसाय वाढतो, दुग्ध संघटना फायदा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते, कर्ज फेडणे सोपे, महिलांना घरी बसून रोजगार, युवकांना शहरात न जाता गावात व्यवसाय करता येतो। निवेदन म्हणजे की मित्रांनो, आपण पाहिलं की शरद पवार ग्राम समृद्धी योजनेतून गाय गोठ्यासाठी 2.25 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळत आहे। योजनेचा अर्ज करणे अगदी सोपे आहे आणि फक्त काही कागदपत्रे लागतात। त्यामुळे पशुपालकांनो, संधी वाया घालू नका। ग्रामपंचायत मध्ये जाऊन अर्ज लगेच करा आणि आपल्या जनावरांसाठी आधुनिक गोठा बांधा। जर हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा। तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घंटीचं बटन दाबा। पुढील भागात आपण आणखी एका शेतकरी योजनेची माहिती घेऊ। तोपर्यंत